भगवान की जय। रासोत्सवः संप्रवृत्तो गोपीमण्डलमण्डितः योगेश्वरेण कृष्णेन तासां मध्ये द्वयोर्द्वयोः। रासक्रीडा संपन्न झाली। खाली बसा. चला आता खाली बसा. अजून लग्नात नाचायचं, काळजी करू नका, बसा. अजून भरपूर नाचायचं, लग्न करायचं देवाचं. चला बसा खाली. मग रासक्रीडा संपन्न झाली. एक रात्र 6 महिन्याची देवानं केली होती. 6 महिन्याची रात्र केली. ज्याचे दर्शन ही प्रयास करुनी लाभेन योग्याप्रती, झाले कुंठित वेद सांख्य चिडले मीमांसका नागती, वेदांती भ्रमले कणाद दमले ऐसे परब्रह्मते, उल्हासे यमुना तटावर इथे गोपी सवे खेळले. ज्याचं दर्शन हजारो जन्माचं तप करून योग्यांना लाभत नाही, वेद जिथं कुंठित होतात, सांख्याधिक श्रमतात, मीमांसाधिक सगळे दमतात, असं ते परब्रह्म जिथं वेदांती भ्रमून गेले, असं ते परब्रह्म उल्हासानं यमुना तटावर गोपींसमोर गोपींसोबत रासक्रीडा खेळायला लागलं, असं शुकाचार्यांनी वर्णन केलं. मग 6 महिने परमात्मा गोपिकांबरोबर क्रीडा करत होते. पण कामदेवानी भगवंताच्या हृदयामध्ये प्रवेश करण्याचे सगळे प्रयत्न केले, पण कामदेवाला देवाच्या हृदयात प्रवेश करता आला नाही. गोपिकांच्याही मनात प्रवेश करता आला नाही. शेवटी कामदेव दमला आणि देवाला शरण आला आणि सांगितलं, देवा मी हरलो. तेव्हा भगवान श्रीकृष्णाने सांगितलं, जे कोणी रासक्रीडेचं चिंतन ऐकतील, कथा ऐकतील, हे कामदेवा आजपासून तू त्यांच्या हृदयामध्ये जायचं नाहीस. म्हणून रासक्रीडा काम विजय लीला आहे, असं शुकाचार्यांनी मुक्त कंठानं आपल्याला सांगितलं. अशी ती रासक्रीडा झाली. सगळं शुकाचार्यांनी सांगितलं. आणि मग परीक्षित राजांनी प्रश्न केला, गुरुदेव, संस्थापनाय धर्मस्य प्रशमाय तरस्य च अवतीर्णो हि भगवान अंशेन जगदीश्वरः. धर्माची संस्थापना करण्यासाठी अवताराला आलेले परमात्मा गोपिकांबरोबर क्रीडा करायला लागले, असं तुमचं म्हणणं आहे? शुकाचार्य म्हणायला लागले, हो राजा, त्यात तुला संशय घेण्याचं काही कारण नाही. जो 5व्या दिवशी पुतनेला मारतो तो सामान्य असणार नाही, हे तू लक्षात घेतलं पाहिजे. 84 कोसाचा गोवर्धन पर्वत 7 वर्षाच्या कोवड्या वयामध्ये जो उचलतो तो सामान्य असणार नाही. म्हणून ईश्वराणां वचः सत्यम तथैवाचरितम क्वचित. देव सांगतो ते करावं, देव करतो ते करायला जाऊ नये. लोक म्हणतात, तुमच्या भगवान श्रीकृष्णाने 16,108 लग्न केले. अहो केले, पण 16,108 जणींकडे एकाच वेळेस परमात्मा हजर असायचे. तो काय साधा गृहस्थाश्रम होता काय? साधा नव्हता. लोक म्हणतात, गजानन महाराज चिलीम ओढायचे, आम्हाला बिडी वडायला काय अडचण आहे? बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. गजानन महाराजांनी त्यांना मध्ये बसवलं होतं आणि हरिपाटलाच्या मुलांनी उसानी मारलं होतं गजानन महाराजांना. गजानन महाराजांना उसानी मारून त्यांच्या अंगावर वळ सुद्धा उमटला नाही गजानन महाराजांच्या, आणि ऊस हाताने पिळला होता गजानन महाराजांनी. ज्यांना गजानन महाराजांची बरोबरी करायची आहे त्यांनी जरूर करावी चिली मोडण्यात, पण त्यांनी मध्ये बसावं. आम्ही ऊस घेतो, काठ्या घेतो, बडवतो, आणि मग त्या व्यक्तीला जर काही झालं नाही तर आमच्या पैशाने आम्ही चिली मानून देतो. गजानन महाराजांची बरोबरी करायला चाललो आपण. म्हणून देवाची बरोबरी करायची नसते, संतांची बरोबरी करायची नसते. ते सिद्ध आहेत, ते संत आहेत, त्यांना दोष लागत नाही कर्माचा, पण आपण अज्ञानी आणि सामान्य जीव आहोत म्हणून कर्माचा दोष आपल्याला लागतो. याकरता देव सांगतो ते करावं, देव करतो ते करू नये. मग देव काय सांगतो? अहो गीतेमध्ये लिहून ठेवलं ना देवाला जे सांगायचंय ते देवानी. तेच ज्ञानोबरायांनी मराठीमध्ये लिहून ठेवलं. ज्ञानेश्वरी कळत नाही, एकनाथी भागवत वाचावं. ज्ञानेश्वरी ज्यांना कळावी वाटते त्यांनी आधी एकनाथी भागवताचं पारायण करावं. एकनाथी भागवत कळलं की ज्ञानेश्वरी सोपी जाते कळायला. म्हणून सगळं देवानी लिहून ठेवलंय. संतांनी देवाचीच वाणी सोप्या शब्दामध्ये आपल्यापर्यंत पोहोचवलेली आहे, म्हणून त्याचं चिंतन करावं. अशा प्रकारे रासक्रीडा संपन्न झाली. पुढं अरिष्टासुराचा उद्धार भगवंतानी केला, सुदर्शनाने शंखचूड यांचा उद्धार केला, केशी आणि व्योमासुराचा उद्धार केला.
यानंतर आता नारद महर्षी देवाला भेटायला येतात आणि भगवंताला सांगतात, देवा 12 वर्ष होत आले तू गोकुळामध्ये राहतोयस, कंसाचा उद्धार होणं गरजेचं आहे, म्हणून तू मथुरेला जावं अशी माझी इच्छा आहे. भगवान म्हणाले ठीक आहे. नारदांनी जाऊन कंसाला सांगितलं की कंसाच्या 8व्याला तू शोधतो आहेस, तो गोकुळामध्ये वाढतोय. कंसानं अक्रूरजींना बोलवून घेतलं आणि अक्रूरजींना सांगितलं धनुर्यागाचं निमित्त करायचं, बलराम आणि कृष्णाला तुम्ही मथुरेला आणायचं. अक्रूरजी निघाले. संध्याकाळच्या वेळी अक्रूरजी गोकुळामध्ये पोहोचले. भगवान गुरा वासरांना चारून घरी येत होते. तेवढ्यात अक्रूरजींची गाठ पडली आणि अक्रूरजींनी सांगितलं, देवा मी तुला न्यायला आलेलो आहे. भगवंतांनी सांगितलं, मी येणार आहे अक्रूरजी, पण घरी गेल्यानंतर ही बातमी माझ्या आईला सांगताना जरा जपून सांगा, कारण ती यशोदा मैया आहे, तिनं माझ्यावर किती प्रेम केलं हे फक्त मला माहिती आहे. अक्रूरजींनी सांगितलं ठीक आहे देवा. अक्रूरजींना पुढं पाठवलं, बलराम दादाला पुढं पाठवलं आणि परमात्मा आपल्या घराच्या मागं जाऊन बसले. एक वडाचं झाड होतं, त्याच्या खाली जाऊन बसले. दोन्ही पाय जवळ घेतले भगवंतानी आणि सगळ्या जगाचा मालक आज रडायला लागला. का रडायला लागले परमात्मा? कारण आईला सोडून जायचंय उद्या, आई वडिलांना सोडून जायचंय, ज्यांनी वाढवलं खेळवलं, ज्यांनी खूप प्रेम केलं त्यांना सोडून जायचंय, म्हणून परमात्मा रडायला लागले. मैया दरवाजापर्यंत आली, परमात्मा दिसत नाहीत, म्हणून धावत बलराम दादाकडे गेली. विचारलं कान्होबा कुठं आहे? म्हणे तो मागून येतोय. पण मैयाला कुठे धीर धरवतोय? मैया सगळ्या गवळणींच्या घरामध्ये जाऊन विचारायला लागली, माझा कृष्ण आला होता का ग? माझा कृष्ण आला होता का? प्रत्येकीनं नाही म्हणून सांगावं. मग मैया मागच्या दरवाजानं आपल्या घराकडे यायला निघाली तर वडाच्या झाडाखाली रडत बसलेले परमात्मा तिनं पाहिले. आईचं हृदय कासावीस झालं. भगवंताच्या जवळ गेली, मस्तकावर हात ठेवला आणि विचारलं, कान्होबा अरे काय झालं, का रडतोस? ऐकल्याबरोबर भगवंताला आणखीच रडू कोसळलं. कारण उद्या आपण जरी रडलो तरी आपल्याला विचारायला कोण नसेल की का रडतोस. आपल्या मनातलं दुःख आणि आपल्या डोळ्यातले अश्रू हे फक्त आईला समजतात. आता उद्यापासून आपल्याला कोणी विचारणार नाही की तू काय रडतोस, म्हणून भगवंताला खूप रडायला आलं. तरी सुद्धा भगवंतानी ते आवरलं आणि भगवान म्हणतात, काही नाही ग मैया, गाईच्या पायाखालची धूळ डोळ्यामध्ये गेली म्हणून अश्रू आले डोळ्यामधून. मैया म्हणते, कान्होबा मला फसवू नकोस, तुला काहीतरी झालंय. काय झालंय मला सांग. कुणी काही बोललंय का तुला? जर कुणी काही बोललं असेल तर त्या गवळणींना बघून घेईन म्हणे मी. भगवान म्हणतात, मला कुणी काही बोललं नाही मैया, आता आपण घरी जाऊया. म्हणून मैयाचा हात भगवंताने धरला. तो इतका घट्ट धरला देवाने. देवाची अस्वस्थता मैयाला जाणवत होती. मैयाने विचारलं पुन्हा एकदा, काय होतंय का तुला? काही त्रास होतोय का कान्होबा? भगवान म्हणतात, नाही मैया, पण असंच वाटतंय की हा हात आता सुटणार आहे. ज्या हाताने माझ्यावर खूप प्रेम केलं तो हात सुटणार आहे असं वाटतंय. मैया म्हणायला लागली, काळ पुरुष जरी माझ्या समोर येऊन उभा राहिला तरी माझ्या बाळाला माझ्यापासून कोणी वेगळं करू शकत नाही. ते ऐकल्यानंतर भगवंताचे नेत्र भरून आले. मैया, आता या प्रसंगाला आजच तुला सामोरं जावं लागणार आहे, हे मैया भगवान मनातल्या मनात म्हणतात. आणि मग मैया आणि भगवान घरी आले. भगवंताला स्नान घातलं, दुसरी वस्त्र नेसायला दिली. आणि अक्रूरजी बैठकीच्या खोलीमध्ये बसलेले होते. नंद बाबा होते, रोहिणी माता होती, बलराम दादा होते, भगवान होते, यशोदा मैया होती. अक्रूरजी सांगायला लागले, नंद बाबाची गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे, ती लक्ष देऊन ऐका. अष्टमीच्या रात्री जो पुत्र तुम्हाला झाला, ज्याला तुम्ही कृष्ण म्हणून ओळखता, तो तुमचा पुत्र नाही आहे, तो वसुदेव देवकीचा पुत्र आहे. तुम्हाला कन्या झाली होती, ती वसुदेवानं कंसाच्या कारागृहामध्ये नेली आणि त्यांना झालेला पुत्र हा तुमच्याकडे ठेवला. आता त्या दोघांना मुक्त करण्यासाठी भगवान श्रीकृष्णाची गरज आहे, म्हणून भगवान श्रीकृष्णाला न्यायला मी आलेलो आहे. जेव्हा मैयानं हे ऐकलं, 12 वर्ष ज्याच्यावर वेड्यासारखा आपण प्रेम करतोय तो मुलगा आपला नाही असं अक्रूरजी म्हणतायत. मैया धावत भगवंताकडे गेली आणि विचारलं,
बाळ ऐकलंस का हे अक्रूरजी काय म्हणतात, तू माझा नाही असं त्यांचं म्हणणं आहे. मथुरेला न्यायला आलेत ते तुला. भगवंतांनी सांगितलं मी तुझाच आहे मैया, पण मला मथुरेला जायचंय. ऐकल्या बरोबर मैया धाडकन खाली कोसळली, बेशुद्ध झाली. मैयाच्या मुखावर पाणी शिंपडलं, मैयाला शुद्धीवर आणलं. अंधीभूतेन चक्षुषा, अंधाऱ्या नेत्रांनी मैया भगवंताकडे बघायला लागली आणि हात हातात घेऊन सांगितलं, कान्होबा अरे मथुरेला जायचंय तुला मला सोडून. मला वाटलं होतं अक्रूरजींनी हट्ट केला तर तू म्हणशील की माझ्या मैयाला सोडून मला कुठेही जायचं नाही, पण तुझंच जर म्हणणं आहे तुला मथुरेला जायचंय तर तुला कोण अडवणार आहे. भगवान म्हणायला लागले, मैया मी गेलो नसतो, पण माझं कर्तव्य आहे माझ्या आई वडिलांविषयी. ऐकल्याबरोबर मैया बोलायला लागली, वा कालपर्यंत खोड्या आणि चोऱ्या करणारा माझा कृष्ण एवढा मोठा झाला की आता आई वडिलांविषयीच्या कर्तव्याची त्याला जाणीव व्हायला लागली. पण मला एका प्रश्नाचं उत्तर दे, जन्मदात्या आई वडिलांविषयी तुझं कर्तव्य आहे, पण ज्यांनी तुला पाळलं त्यांच्याविषयी तुझं काहीच कर्तव्य नाही का? आम्ही तुझे कुणीच नाही का? भगवंतांनी मान खाली घातली. मैया इतकी रडते, तिचा सगळा गळा अश्रूंनी भरून गेलेला आहे. तिला चालता येत नाही, इतका अशक्तपणा तिला आलेला आहे. मैयाला यातून बाहेर काढावं म्हणून भगवान म्हणतात, मैया मला भूक लागलेली आहे. जेव्हा भगवंताचं हे बोलणं ऐकलं, इतक्या मोठ्या प्रसंगात आहे मैया की तिचं लेकरू तिला सोडून कायमचं जाणार आहे, पण जेव्हा त्याला भूक लागली हे ऐकलं, मैया तशा अवस्थेमध्ये उठली. उभा राहता येईना, जमिनीला घसरत 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 स्वयंपाकघरात गेली. चूल प्रज्वलित करायला लागली, पण इतकं रडू येत होतं की चुलीतली लाकडं सगळी भिजून गेली होती. चूल प्रज्वलितच होत नव्हती. शेवटी मैयानं अग्निदेवाला प्रार्थना केली, माझ्या बाळाला भूक लागली आहे, तुम्ही प्रगट व्हा. आईचं वात्सल्य मातृत्व पाहून ओल्या लाकडात अग्नी प्रगट झाला. मैयानं स्वयंपाक केला. रोहिणी मातेनं ताटं वाढली. अक्रूरजींसमोर ताट ठेवलं, नंदबाबांसमोर ताट ठेवलं, बलराम दादा समोर ताट ठेवलं, भगवंतासमोर ताट ठेवलं. अक्रूरजींनी ताटाभोवती पाणी फिरवलं, घास घेतला, खायला लागले. नंदबाबांनी ताटाभोवती पाणी फिरवलं, घास घेतला, पण मुखाजवळ नेतात खाली ठेवतात, मुखाजवळ नेतात खाली ठेवतात. बापाच्या हृदयाची होणारी घालमेल भगवंताला जाणवत होती. भगवान नंदबाबांकडे गेले, पाठीवर हात ठेवला आणि सांगितलं, बाबा जेवण करून घ्या ना. नंदबाबा म्हणतात, कान्होबा आज भूकच लागत नाहीये, कसं तरीच होतंय म्हणे. मग भगवंतांनी नंदबाबांना आपल्या हाताने भरवलं. बलराम दादा हे जेवत नाहीत, कारण आईला सोडून जायचंय आता. कसे तरी परमात्मा उठले, यशोदा मैयाच्या जवळ गेले आपलं ताट घेऊन, कारण भगवंताला माहिती आहे आपण जर जेवून घेतलं तर आपल्यानंतर आज मैया जेवायची नाही आणि जाता जाता आईला उपाशी ठेवायचं पाप आपल्याला करायचं नाही. म्हणून भगवंतानी ते ताट घेतलं, यशोदा मैयाच्या मांडीवर बसले. ते ताटातला घास घेतला, भाताचा मैयाला भरवला. मैयानंही घास घेतला, भगवंताला भरवला. आणि जसा मैयाच्या हातचा घास भगवंतानी खाल्ला, देवाचे दोन्ही डोळे घड 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 व्हायला लागले. मैया म्हणते, तुला एवढा त्रास होतो तर का जातोस? आमची तरी अपेक्षा काय म्हणे, तू जवळ राहावा एवढीच अपेक्षा आहे. आम्हाला काही नाही दिलं तरी चालेल, फक्त तू डोळ्यासमोर राहावा एवढीच आमची अपेक्षा आहे. भगवान म्हणतात, मैया मी राहिलो असतो ग, पण माझं कर्तव्य मला मथुरेला नेण्यासाठी भाग पाडतंय. मैयानं 2 घास कसे तरी भगवंताला खाऊ घातले. भगवंतानी ते खाल्ले, मैयाला भरवलं, ताट ठेवलं बाजूला. सांगितलं भगवंतानी, मैया झोपायला जाऊया, झोप येते. कक्षामध्ये मैया भगवंताला घेऊन गेली. भगवंतानी आपलं मस्तक आईच्या मांडीवर ठेवलं. आईची मांडी सुटली की जगात कोणी कोणाचं नसतं, लक्षात घ्या. आईचा पदर सुटला की जगात प्रेम नष्ट होतं. कारण निखळ, पवित्र, निर्मळ, शुद्ध पत्नी राहत होते. आनंदानं संसार चालू होता. स्त्रीला संतती नव्हती,
म्हणून प्रत्येक देवासमोर ती पदर पसरत राहिली. अनेक वर्षानं देवाला दया आली, त्यांना एक पुत्र झाला. पुत्र जन्माचा उत्सव झाला. 12 वर्ष त्या मुलावर वेड्यासारखं प्रेम केलं, तळहाताच्या फोडासारखं त्याला जपलं. आणि 12 वर्षानं त्या स्त्रीला समजलं की तो आपला मुलगा नाहीये. आता मला उत्तर दे, त्या स्त्रीनं जगावं की मरून जावं? ऐकल्याबरोबर परमात्मा रडायला लागले आणि सांगितलं, आई पुन्हा पुन्हा असं म्हणू नकोस. जगामध्ये कोणी जरी मला विचारलं की तू कुणाचा मुलगा आहेस, तर मी सांगेन की मी माझ्या यशोदा मैयाचा मुलगा आहे, मी माझ्या नंदबाबाचा मुलगा आहे. कशी तरी रात्र गेली. नंदबाबा त्या खोलीवरून सारखं फेऱ्या घालतायत, भगवंताला बघतायत, परत जातायत, भगवंताला बघतायत, परत जातायत. पुरुषाचं असं असतं, स्त्रीला रडून हृदय मोकळं करता येतं, पुरुषाला रडता येत नाही. कारण पुरुष कोसळला तर सगळं घर कोसळतं, लक्षात घ्या. म्हणून नंदबाबांनी धैर्य धारण केलं. सकाळ झाली. रथ उभा होता. गवळणी पाण्याला निघालेल्या होत्या. त्यांनी पाहिलं यशोदा मैयाच्या वाड्यासमोर रथ उभा आहे. धावत धावत गवळणी गेल्या, मैयाला विचारायला लागल्या. गवळणी म्हणती यशोदेला, कोठे गे सावळा, का रथ शृंगारीला सांगे भूमजना. मैयाला विचारलं, मैया हा रथ का उभा आहे? कुठे आहे सावळा, कुठे आहे भगवान श्रीकृष्ण? मैयानं सांगितलं, बोले नंदाची पट्टराणी, सद्गदित होनी मथुरेसी चक्रपाणी, जातो गे साजणी. सद्गदित होऊन मैया बोलायला लागली, आपला कृष्ण आपल्याला सोडून चालला म्हणे. ऐकल्याबरोबर गवळणी हतबल झाल्या. हातातनं जे पाणी भरायला साधनं घेतलेली होती ती सगळी गळून पडली. आणि धावत धावत मैयाकडे गेल्या आणि सांगितलं मैयाला, याला सांग की याला कुठेही जाता येणार नाही. यानं आम्हाला सोडून जायची भाषा सुरू केली. अगं, एका बासरीच्या नादावर याच्या आम्ही घरादाराची चिंता केली नाही, आम्ही पतीची चिंता केली नाही, आम्ही सगळ्या शृंगाराचा त्याग केला, सगळ्या विषयाचा त्याग केला याच्यासाठी. आणि एवढं याच्यावर प्रेम करून हा आम्हाला सोडून गेला, सोडून जातो. मैयानं सांगितलं, याला जाऊ नको अशी आज्ञा दिली असती, पण हा आपला पुत्र असता तर आज्ञा दिली असती. हा वसुदेव देवकीचा पुत्र आहे, आपला नाहीये. गवळणींनी देवाला सांगितलं, खबरदार, जर जागेवरून हलशील तर तुला कुठेही जाता येणार नाही. खूप सहन केले आम्ही तुझ्या खोड्या चोऱ्या, आता नाही सहन होत आम्हाला, तू जाऊ नकोस. भगवंतानी हात जोडले आणि सांगितलं, गोपीनो, तुमच्या प्रेमाला सदैव आहे मी विकलेला. मी विकलेला आहे तुमच्या प्रेमाला गोपिकांनो, मला जाऊ द्या. गोपिका त्या रथाचे जे अश्व होते त्यांच्या पायांना मिठ्या मारायला लागल्या आणि सांगायला लागल्या, हे अश्वांनो, तुम्ही तरी पुढे जाऊ नका, म्हणजे आमचा कान्होबा आम्हाला सोडून जाणार नाही. आणि मग भगवंतानी ती सगळी परिस्थिती पाहिली. देव बोले अक्रूरासी, वेगी हाकी रथासी. चल म्हणे अक्रूरजी, लवकर चला. रथी चढले वनमाळी, आकांत गोकुळी, नयनीच्या